याच प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या दिग्विजय पाटील ज्या परिसरात राहतो त्या पुण्यातल्या गोखले नगर भागात साम टीव्हीची टीम पोहोचली। मुंढवा भागातल्या 40 एकर जमिनीच्या खरेदी दस्त केल्यानं अमेडिया कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकली। जमिनीची विक्री करणाऱ्या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचा भागीदार दिग्विजय पाटील आणि सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पुणे शहरातल्या मुंढवा भागात असलेल्या जमीन व्यवहार प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पार्थ पवार यांच्या कंपनीचे जे पार्टनर आहेत दिग्विजय पाटील यांच्यावर काल बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि हे दिग्विजय पाटील ज्या इमारतीत पुण्यातल्या गोखलेनगर भागात राहतात तीच ही बिल्डिंग आहे। आपण जर पाहिलं तर रोहन गरिमा नावाच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये दिग्विजय पाटील राहतात। सध्या ते घरी आहेत का नाही याबाबतची माहिती मिळाली नसली तरी सुद्धा काल रात्री त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण तत्पूर्वी जमिनीच्या विक्री केल्याप्रकरणी शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचे भागीदार असलेले दिग्विजय पाटील आणि त्यासोबतच सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या विरोधात बावधन पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे पार्थ पवार यांचं नाव सध्या या गुन्ह्यात जोडलं गेलं नसलं तरी सुद्धा त्यांचे भागीदार, व्यावसायिक भागीदार असलेले दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर कोण आहे दिग्विजय पाटील बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। धाराशिव जिल्ह्यातल्या तेर गावचे मूळचे रहिवासी आहेत। पार्थ पवार यांचे मामा अमरसिंह पाटील यांचा दिग्विजय मुलगा आहे। दिग्विजय पाटील सध्या पुण्यात वास्तव्याला आहे। सध्या तेरमध्ये दिग्विजय पाटलांच्या कुटुंबातल्या कुणाचंही वास्तव्य नाहीये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।